नमस्कार, मी दीपक काळे आणि आपण पाहत आहात पंचायत टू पार्लमेंट इन. आजचा विषय थोडा संवेदनशील आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या समस्या असतात, विविध घटकांचे प्रश्न असतात. तर त्याचपैकी एक अत्यंत महत्त्वाच्या घटकावर सध्या देशाच्या राजधानीमध्ये ज्येष्ठ पर्यावरणवादी, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि काश्मीर प्रश्नावर विशेष अभ्यास असणारे सोनम वांगचुक हे तब्बल 19 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. दुर्दैवानं गेंड्याच्या कातडीचं असणार हे सरकार आणि गेंड्याच्या कातडीचे असणारे धर्मेंद्र प्रधान नावाचे या भारत देशाचे शिक्षण मंत्री अत्यंत निर्लज्जपणानं कुठलीही प्रतिक्रिया न देता, कुठलीही संवेदना न दाखवता एका पर्यावरणवादी, एका शिक्षण तज्ज्ञ व्यक्तीवर नको नको ते देशद्रोहाचे आरोप करतात, टक्केबाज म्हणतात. परंतु 25 लाख नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतंय असं मला वाटतंय. आपण पाहत आहोत या सरकारनं नेहमीच शेतकरी असेल, कष्टकरी असेल, विद्यार्थी असेल, या घटकांचा आवाज दाबण्याचा वेगवेगळे प्रयत्न केलेला आहे. परंतु हे सरकार नेहमीच शोषितांच्या, वंचितांच्या विरुद्ध जात आहे. तसंच सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. एका ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्याला सत्ताधाऱ्यांपैकी केंद्र सरकार असेल किंवा दिल्लीचं रेखा गुप्तांचं भाजपचं सरकार असेल, कुणीही त्यांना आतापर्यंत भेट दिलेली नाहीये. हे या लोकशाहीचं सर्वात मोठं दुर्दैव आहे असं मला जाणवतं. तसेच या देशाचे विरोधी पक्षनेते असणारे सन्माननीय राहुल गांधीजी असोत, अरविंदजी केजरीवाल असोत किंवा अन्य विरोधी पक्षांचे नेते असोत, यांनी सन्माननीय सोनमजींना भेटण्याचं सौजन्य एकदाही दाखवलेलं नाहीये. ही मात्र अत्यंत दुर्दैवाची वेळ आहे. परंतु आमच्यासारखे युवक असतील, तसेच संपूर्ण भारतभरातील युवक असतील आणि सोनमजी यांचं कार्य हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून सपोर्ट मिळतोय. आपण सर्वांनी त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सरकार हे मायबाप सरकार असतं. आपण म्हणतो मायबाप सरकार, मोदी सरकार असेल किंवा दिल्लीतलं रेखा गुप्ता सरकार असेल, जंतर मंतर ही क्रांतीची भूमी आहे आणि या क्रांतीच्या भूमीमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वाला तयार होऊ शकते जर तुम्ही सोनमजींना वेळ दिला नाही. आणि तो गेंद्याच्या कातडीचा असणारा धर्मेंद्र प्रधान नावाचा जो व्यक्ती आहे, त्याला शिक्षण मंत्री पदावरून पदच्युत करावं असं मी मोदी सरकारला विनंती करेन. सर्व युवकांनी सोनमजींना मोठ्या प्रमाणात सपोर्ट करावा व एक आगळेवेगळे नेतृत्व, ज्यांना जगभरामध्ये एक ज्येष्ठ पर्यावरणवादी म्हणून मान आहे, शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं कार्य आहे, या व्यक्तिमत्वाला आपण सपोर्ट करावा. मी आपणास विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.